नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हर हर महादेव कंकालेश्वर भगवान की जय दादा महाराज की जय मौलिकारेश्वर महाराज की जय। याप्रमाणे आपला पती पापातून तुंबरूच्या मुखातून शिवपुराण पार्वतीने ऐकवलं. ते शिवपुराण ऐकल्यानंतर पिशाच्य योनीतून बिंदुक नावाचा ब्राह्मण काय झाला? मग मला एकच सांगायचं, पिशाच्य मुक्त झालं की नाही? मग तुम्ही आम्ही कोण आहेत? माणसं. बघा तुमची तुम्ही काय आहे. आपण माणसं आहेत. मला एकच सांगायचं, जिथं पिशाच्य मुक्त झाला, जिथं भूत मुक्त झालं, तिथं माणसाला मुक्त व्हायला काय आहे? सकळासी येथे या मंडपामध्ये येऊन दादाच्या सान्निध्यामध्ये पुराण ऐकलं सगळ्याला अधिकार आहे. म्हणून गंगा म्हणत नाही तू पापी आहेस, माझ्याकडे येऊ नको. खटनट यावे स्वतःहून जावे, दौंडी पिटे भावे. गंगा म्हणत नाही तू पापी आहेस, माझ्याकडे येऊ नको. या मंडपामध्ये कुणी यारे यारे लहान थोर याते भल करावा विचार न लगे चिंता कोणासी. म्हणून शेवटी तो बिंदू त्या पिशाच्य योनीतून तो मुक्त जेथे झाला आणि त्याला खरोखर शिवरूप प्राप्त झालं. भस्मवटी रोंडमाळा हाती अशा भगवान शंकराच्या स्वरूपामध्ये शिवगणाच्या रूपामध्ये कोण? बिंदू नावाचा ब्राह्मण पिशाच्य योनीतून मुक्त झाला. आणि मग बिंदू, चंचुला आणि तुंबरू एका विमानामध्ये बसून कैलासो पवने गम्मे कुठे गेले? कैलास पर्वत, कैलासामध्ये. म्हणून म्हणतात तुका म्हणे शंभू भक्त आणि त्याचे राहणे कैलासात. म्हणून जो शिवपुराण ऐकेल त्याला निश्चित शिवपदाची प्राप्ती होईल. हेच त्याच श्रेय आहे. आता कोण कशा करता ऐकेल हा भाग वेगळा, पण पिशाच्य योनीतून तो तुंबरू मुक्त झाला. त्याप्रमाणे मानवी जीवनातून, मानवी जन्म मरणाच्या संकटातून भगवान शंकराच्या कृपेने जीव शिवरूप जेथे बनतो. म्हणून हे शिवपुराण ऐकावे. या वर्षी दादांच्या पुण्यतिथीला शिवपुराणाची या ठिकाणी एक सेवा झाली आणि ती सेवा या ठिकाणी मला आपले विद्याधर गुरु यांच्या सान्निध्यातून दादांची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी लाभली. आणि म्हणून जमलेले या ठिकाणी जे कोणी स्तोत्र मंडळ आहेत, महिला मंडळ, पुरुष मंडळ, अधिकारी मंडळ, वारकरी मंडळ, महामंडलेश्वर स्वामी या ठिकाणी 3 दिवस शिवपुराण ऐकायला आहेत. मग याच्यापेक्षा अजून काय पाहिजे महाराज? आणि दादांच्या सान्निध्यामध्ये ही भूमी अगोदरच शुद्ध बनलेली आहे. आणि अशा त्या योगस्वरूपीने दादांच्या सान्निध्यामध्ये झालेली सेवा मी पांडुरंगाच्या चरणी, पार्वती परमेश्वराच्या चरणी ही सेवा मी अर्पण करतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही चांगलं सांगितलं असेल ते गुरु महाराज माधवानंद गुरु वामनानंद स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या समोर ही शिवपुराणाची एक प्रकारची हाजरी दिलेली आहे. चांगले त्याचा स्वीकार करा, वाईट आहे त्याचा त्याग करा. जे की निंद्यात सर्व